वेलकम फ्रेंड्स. तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि तुम्हाला मॅथची भीती वाटत असेल, त्याच्यामध्ये तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, MPSC असेल किंवा बँकिंग असेल, रेल्वे असेल, याची जर तयारी करत असाल तर आपल्या चॅनलवर सर्व प्रकारचे मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ आणि जीकेचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला लागेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्सचे काही एक्झाम्पल पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एक्झाम्पल नंबर 1 पहा. 72 डिवायडेड बाय 12 गुणिले कंसामध्ये 5 अधिक 6 वजा 5चा वर्ग. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, बॉडमस रूलनुसार सोडवायचं याला. हे 72 डिवायडेड बाय 12 जशाला तसा गुणिले, तर कंस सोडवतो मी अगोदर इथं. 6 आणि 5 11 वजा 5चा स्क्वेअर म्हणजे हे 25 आहे. 5 5 25. 72 डिवायडेड बाय 12 हे गुणिले 11 वजा 25. आता बॉडमस रूलनुसार लेफ्ट टू राईट चालायचं आहे. कशासाठी? मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल, याच्यामध्ये लेफ्ट टू राईट चालायचं. इकडं गुणाकार असतं तर अगोदर गुणाकार केला असता. आता इथं आहे भागाकार. 72ला 12ने डिवाईड करा. 12 सकून 72 हे 6 गुणिले 11 वजा 25. पुन्हा येईल हा गुणाकार. 11 सकी 66 वजा 25. याची वजाबाकी करा. 6 मधून 5 1 राहिला 4, 6 मधून 2 खाली राहिले 4. उत्तर आलं याचं 41. आणखीन दुसरं एक एक्झाम्पल पाहिजे आता आपल्याला. असंच 200 भागिले 10 गुणिले 2 अधिक 7चा वर्ग वजा 12. इथं तसंच सोडवायचं. हे 200 भागिले 10. इथं लगेच गुणाकार करतात काही लोक, तसं करायचं नाही. 10 हे गुणिले 2 अधिक 7चा वर्ग 7 7 49 वजा 12 होईल. तर अगोदर काय करायचं, आता हा भागाकार सोडायचा. शून्य कट होईल, शून्य येईल हे 20. पुन्हा गुणिले 2 अधिक 49 आणि वजा 12. 20 गुणिले 49 अधिक 2 हे 51 वजा 12. 20 गुणिले 51 मधून 12 जर गेले तर 11तून बघा 2 गेले खाली 9. आजचा 1 येईल 2 होते, येईल 3. 41 याचा गुणाकार करता. हे पद्धत म्हणजे रॉंग पद्धत आहे. मग करेक्ट पद्धत कोणती, कशी बघा. अगोदर भागाकार करायचा. तर हे येईल इथं 20 गुणिले 2 अधिक 49 वजा 12. 20 दोन्ही 40 येईल हे, अधिक 49 वजा 12. तर 40 आणि 49ची बेरीज अगोदर वजाबाकी करतात काही, तर वजाबाकी न करता अगोदर बेरीज करायची. लेफ्ट टू राईट पुन्हा सांगतो असं. तर हे येईल 40 आणि 40 80 9 89 वजा येईल 12. बरोबर आहे, वजाबाकी करायची. हे 77. करेक्ट आन्सर हे 77. असेच तुम्हाला मॅथ आणि जीकेचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कॉमेंटमध्ये कॉमेंट करून सांगा.